मी ॲडव्होकेट मनोहर रामदास लोखंडे, जिल्हा वकील संघ निवडणूक 2026-27 या वर्षी अध्यक्षपदासाठी उभा आहे। तरी सर्व वकील बंधू भगिनींना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की माझं कामाची पार्श्वभूमी पाहता मला सर्वांनी आपलं अमूल्य मत देऊन मला प्रचंड मताने विजय करावं। आणि मी मागच्याच 15 दिवसापूर्वी आपलं येईनचं गेट उघडलं, त्यामुळे आपले जे सचिन शिंदे साहेब आहे त्यांचं प्राण वाचलेला आहे। त्यांनी आपल्याला धन्यवाद दिलेले आणि त्यांनी पुण्याहून निरोप पाठवला की लोखंडे साहेब, माझं जीवन वाचवण्यामध्ये तुमचा खारीचा वाटा आहे आणि असं मी प्रत्येक चांगलं काम करणार आहे। आपले 4 लिफ्टमध्ये त्याही सुरू करायचं आहे, बँक सुरू झालेली आहे, दवाखाना आपण आणलेला आहे, अजून वकिलांचं संरक्षण आहे, वकिलावर हमले व्हायला लागलेले आहे की वकिलांचा संरक्षण कायदा झालाच पाहिजे। त्यासाठी मी निवडून आल्याबरोबर एक दिवस वकिलांच्या संरक्षण कायद्यासाठी हा अंमलात आणावा म्हणून एक दिवस लेखणी बंद आंदोलन करणार आहे। कारण वकिलावर आज हमले वाढलेले, परवा फॅमिली कोर्टामध्ये आपल्या वकील साहेबांवर हमला झाला आणि कालच बीडला एका वकिलाला धमकी दिली, मारण्यात आलं आणि आपल्याला कुठलंही प्रोटेक्शन नाही। साधा मॉर्निंग कलेक्टर जरी असला त्याला आपण फूस जरी केलं तर ते आज 353 लागते, आपल्यावर 5 वर्ष सजा असते, ट्रायल बाय सीजन कोर्ट, नॉन बेलेबल मॅटर। मी असं म्हणत नाही की मॉर्निंग कलेक्टरला मारा म्हणून, परंतु आम्ही ऑफिसर असताना कोर्टाचे अकॉर्डिंग टू इंडियन ॲडव्होकेट्स ॲक्ट 1960 वी आर नथिंग बट ऑफिसर ऑफ द कोर्ट बट व्हेर इज ऑफिसर ऑफ द कोर्ट। एक साधी एनसी घेतली पोलीस आमची, कुठे कोण ऑफिसर आहे म्हणून वकिलांचा संरक्षण कायदा झालाच पाहिजे ही माझी पहिली मागणी राहील। आणि जे वकील मंडळी आपले ज्युनियर मंडळी आलेले त्यांच्या पायावरती उभे राहत नाही, ज्यांनी प्रॅक्टिस सुरू केल्यापासून 3 वर्षापर्यंत मी बार काउन्सिल ऑफ इंडियाशी, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राशी संपर्क साधून निवडून आल्यानंतर अध्यक्षपदावर मी सांगेन त्यांना की तुम्ही सेंट्रलला भांडा, स्टेट गव्हर्नमेंटला भांडा, परंतु आमचे जे जुनियर बांधव आहेत त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी कमीत कमी ते पास झाल्यापासून त्यांनी रजिस्ट्रेशन केल्यापासून 3 वर्ष त्यांना कमीत कमी 10,000 रुपये प्रत्येक महिन्याला द्या ही माझी प्रमुख मागणी राहील। आणि जेव्हा जेव्हा वकिलावर अत्याचार होईल, कोणी हमला करेल, अन्याय होईल, तर मी तेव्हा अर्ध्या रात्री सुद्धा वकिलांच्या सेवेत हजर राहील। मी कुठली टाळाटाळ करणार नाही, मला दारू पिण्याचं व्यसन नाही, मला गुटखा खाण्याचं व्यसन नाही, मी अभ्यास करणारा माणूस आहे। मी कबीर वाचलेले, संत तुकाराम वाचलेले, रामगीता वाचलेले, बाबासाहेब वाचून काढलेले, फुले वाचलेले, फॉरेनला गेलो लेबुलिंब बोनापार्ट वाचलं, मार्टिन लुथर कानभाषे जनक वाचलेले मी। म्हणून या लोकांचा माझ्या मनात विचार असताना मी कसं बारचं वाईट होतील हा एक प्रश्न आहे आणि माझा संसार झालेला आहे, मला फक्त सार करायचा आहे आणि त्याच्यासाठी मला निवडून द्या साहेब। अर्ध्या रात्री मी तुमच्या पुढे हजर राहील, मी कुठली टाळाटाळ करणार नाही। जिथं वकिलांचा प्रश्न येईल, जिथं वकिलावर अन्याय होईल तिथं हा लोखंडे जातीने हजर राहील। ॲट बिल्डर ऑइल प्रेझेंटली फॉर यू म्हणून मला सर्वांनी प्रचंड मताने विजय करावं अशी मी सर्वांना नम्रतेची विनंती करतो। नमस्कार, जय शिवराज, जय भीम।